नमस्कार, मी श्रोते राहुल न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घ्यायचा आहे। सुरुवात करणार आहोत मोठ्या राजकीय बातम्यांनी। चाकणमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। दोन्ही नेते एकाच गाडीतून कार्यक्रमस्थळी दाखल। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं साताऱ्यातील नायगावात कार्यक्रम। फडणवीस आणि भुजबळांचा एकाच गाडीतून प्रवास, तर कार्यक्रमात दोघांनी मानले एकमेकांचे आभार। फुले यांना मदत करणारे ब्राह्मण होते, तसे विरोध करणारे देखील होते। मुलींच्या शाळेसाठी आपला वाडा देणारे भिडे सुद्धा ब्राह्मण होते, छगन भुजबळांचं वक्तव्य। महात्मा ज्योतिराव फुलांना मदत करणारे तसे विरोध करणारे होते, तसे मदत करणारे ब्राह्मण सुद्धा होते, भवाळकर होते। भिड्यांचा वाडा आपण म्हणतो तिथे शाळा, ते भिडे ब्राह्मणच, परांजपे होते, भांडारकर होते। अजित पवार 2 मोठ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री होणार। सूत्रांची माहिती, पुण्यासह आणखी एका जिल्ह्याचं पालकमंत्री पद दादांकडे जाणार असल्याची माहिती। बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीनं मागितलंय। पालकमंत्री कुणाला नेमायचं हा त्यांच्या पक्षाचा अधिकार, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये, आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमायचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे, त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे। अजित पवारांकडे चर्चा करेन, तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेतील। सुनील तटकरे यांची बावनकुळेंच्या बीडच्या पालकमंत्री पदाबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। एकत्रितपणाने बसून त्या संदर्भामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेते। पक्षाध्यक्ष म्हणून ज्या वेळेला चर्चा करायची आहे त्याला जरूर दादांच्या जवळ या विषयावरती मी चर्चा करेन। छगन भुजबळ यांनी समता परिषदेचा एखादा पक्ष काढावा, आम्ही त्यांच्या सोबत युती करू, महादेव जानकर यांचं वक्तव्य। तर जानकरांची ती सूचना, बघू काय करायचं ते, भुजबळांची प्रतिक्रिया। गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंकडून मराठीचा आग्रह। बैठकीत प्रेझेंटेशनमध्ये इंग्रजी स्लाइडला शिंदेंचा आक्षेप। प्रेझेंटेशनची स्लाइड मराठीत का नाही, एकनाथ शिंदेंचा सवाल। सावित्रीबाई फुले यांनी भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। महापुरुषांच्या स्मारकांसाठी ही कायदेशीर लढाया लढाव्या लागणं दुर्दैव। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं राज ठाकरेंचे ट्विट।